आसनावारे दिसे किती माऊली छान, जणू भासे श्रीकृष्ण भगवान. आसनावारे दिसे किती माऊली छान, जणू भासे श्रीकृष्ण भगवान. माऊलीच्या दर्शनाने होय समाधान, घरदार तहान भूक जाय विसरून. माऊलीच्या दर्शनाने होय समाधान, घरदार तहान भूक जाय विसरून. देशोदेशीचे भक्त येती, आपापले दुःख सांगती. हरी भजनाचा आनंद लुटती, करती मोकळे अंतःकरण. आसनावरी दिसे किती माऊली छान, जणू भासे श्रीकृष्ण भगवान. बेळगाव शहर अंबोळ माळी, हरिनगरी नसे वनमाळी. वानुकिती ते पुण्यस्थान, घरदार तहान भूक जाय विसरून. आसनावरी दिसे किती माऊली छान, जणू भासे श्रीकृष्ण भगवान. बंधू भगिनी रंगोनी, जाती त्रिकाल भाजनी. बाल बालिका म्हणती, देयाई विशाळ नयनी. आसनावरी दिसे किती माऊली छान, जणू भासे श्रीकृष्ण भगवान. आसनावरी दिसे किती माऊली छान, जणू भासे श्रीकृष्ण भगवान. माऊलीच्या दर्शनाने होय समाधान, घरदार तहान भूक जाय विसरून. माऊलीच्या दर्शनाने होय समाधान, घरदार तहान भूक जाय विसरून. आसनावरी दिसे किती माऊली छान, जणू भासे श्रीकृष्ण भगवान. आसनावरी दिसे किती माऊली छान, जणू भासे श्रीकृष्ण भगवान. जणू भासे श्रीकृष्ण भगवान, जणू भासे श्रीकृष्ण भगवान. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. भज रे मानस गुरुचरणं, गुरुपद वंदे भवतरणं. 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 गुरुपद वंदे भवतरणं, गुरुपद वंदे भवतरणं. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. श्री सिद्धारूढ़ महाराज की जय. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. नमस्कार. आपल्या सर्वांचे इंफोबॉट स्वामी चॅनल वरती हार्दिक स्वागत आहे. आज आहे 19 जानेवारी 2026 आणि तुम्ही ब्लॉगच्या सुरुवातीला सुंदर भजन ऐकले असेल. ते आहे माझ्या आध्यात्मिक गुरु परमपूज्य कलावती माता यांचे, की ज्यांना मी आई म्हणून हाक मारते. आणि तुम्ही थंबनेल वरती पाहिलं देखील असेल की परमपूज्य कलावती आईंचा फोटो व त्याचे हेडिंग तुम्ही वाचले असेल की आज परमपूज्य कलावती आई यांची पुण्यतिथी आहे. तर आज आपण थोडीशी माहिती परमपूज्य कलावती आईंच्या कार्याविषयी ऐकून घेऊयात व त्यांचं जे सुंदर भजन आपण ऐकलं तसंच अजून एक सुंदर भजन ऐकूया. तर आपल्या सगळ्यांना मी अनेकदा इन्फोबॉट स्वामी चॅनल वरती सांगितलेलं आहे की परमपूज्य कलावती आई हा माझ्या जीवनातील प्रथम आध्यात्मिक गुरु आहे आणि त्यांच्यामुळेच मला भक्तीची माझ्या जीवनामध्ये लागलेली आहे. त्यांचं कार्य मी वर्णन तेवढं कमी आहे. जशी मी आईंची एक भक्त आहे, पामर आहे, तसे
पूर्ण महाराष्ट्रात, कर्नाटकमध्ये, संपूर्ण भारतात व जगभरात परमपूज्य कलावती आई यांचे अनेक भक्त आहेत, भाविक आहेत. व आज 19 जानेवारी 2026 ला सगळीकडे जिथे जिथे परमपूज्य कलावती आई यांचे परमार्थ निकेतन आहे किंवा श्रीहरी मंदिर आहे, तिथे आईंची पुण्यतिथी ही जल्लोषात, आनंदात साजरी केली जाते. तर आपल्या इन्फोबोट स्वामी आई चॅनल थ्रू आपण परमपूज्य कलावती आईंना एक छोटीशी मानवंदना आणि श्रद्धांजली अर्पण करूया. तर तुम्ही जर इन्फोबॉट स्वामी आई चॅनल वरचे इतर ब्लॉग्स फॉलो केले असतील, ऐकले असतील, आईंबद्दलचे ब्लॉग ऐकले असतील, तर तुम्हाला आईंच्या कार्याविषयीची माहिती असेल. तर ज्यांना माहिती नाहीये त्यांना मी सांगू इच्छिते की परमपूज्य कलावती आई ह्या एक कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये महान संत होऊन गेल्या त्या श्रीकृष्ण प्रेमी आहेत. परमपूज्य कलावती आईंच्या मार्गामध्ये श्रीहरींची भक्ती आहे, म्हणजे श्रीकृष्णाची भक्ती आहे. व त्यांनी आपल्या भक्ती मार्गामध्ये अनेक वेगवेगळी पुस्तकं लिहून ठेवलेली आहेत व प्रत्येक वयोगटासाठी त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. जसे की लहान मुलांसाठी त्यांनी बालोपासना लिहिलेली आहे, गोपाळ काला हे गोष्टीचं पुस्तक आहे, श्रीकृष्ण प्रताप हे श्रीकृष्णावर आधारित पुस्तक आहे. तसंच मध्यम वयातील लोकांसाठी, तरुणांसाठी व उतार वयाच्या लोकांसाठी त्यांनी भजन निर्माण केलेली आहेत, जी श्रीहरी प्रेम लहरी या पुस्तकांद्वारे दररोज हरी मंदिरामध्ये चालत असतात. त्याला परमार्थ मार्ग प्रदीप असं देखील म्हणलं जातं. तसंच पुरुषांसाठी खास रात्रीच्या वेळी त्यांनी एक उपासना लिहून ठेवलेली आहे, ती म्हणजे नित्योपासना, जी हरी मंदिरामध्ये म्हणजे परमार्थ निकेतन मध्ये दररोज रात्री 8 नंतर होत असते. तर आज मला सर्वांना सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही शहरात राहत असाल, महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही असाल, तिथे जर तुमच्या जवळपास परमार्थ निकेतन किंवा श्रीहरी मंदिर असेल परमपूज्य कलावती आई यांचे, तर तुम्ही तिथे जाऊन आज खास आवर्जून दर्शन घ्या आणि तिथे जी काही उपासना चालू असेल त्या वेळेत तुम्ही चाल, तर तिथे थोडा वेळ बसण्याचा व त्या उपासनेचा आनंद लुटण्याचा तुम्ही प्रयत्न करा व परमपूज्य कलावती आईंच्या चरणी नतमस्तक व्हा व आईंचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. परमपूज्य कलावती आईंचा मार्ग हा अतिशय प्रेमळ, सात्विक व भक्तीने भरलेला आहे. फक्त आई आपल्या भक्तीच्या द्वारे आपलं मन स्वच्छ करतात. फक्त आपण त्यांच्या मार्गात जायचं आहे, नतमस्तक व्हायचं आईंच्या चरणी व त्यांनी जे लिहून दिलेली, आखून दिलेली उपासना आहे ती आपण दररोज फॉलो करायची आहे. आपल्याला शक्य असेल तर त्यांच्या मंदिरात जाऊन, म्हणजे श्रीहरी मंदिरामध्ये जाऊन किंवा घरच्या घरी देखील आपण उपासना करू शकतो. त्यांचे अनेक बुक्स आहेत, जसं मी आधी सांगितलं, लहान मुलांसाठी, ऍडल्टसाठी, म्हाताऱ्या माणसांसाठी, प्रत्येकासाठी आहेत. तसेच त्यांचे ग्रंथ देखील आहेत. त्यांचे गुरु श्री सिद्धारूढ स्वामी महाराज यांच्याविषयी त्यांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे, सिद्धारूढ वैकुंठ. तसंच बोधामृत हे देखील अत्यंत महत्वाचं असं त्यांचं एक चरित्र आहे परमपूज्य कलावती यांचं. प्रत्येकासाठी आईंनी उपासना लिहून ठेवलेल्या आहेत. उपासना लिहिण्याचा, भजन लिहिण्याचा आईंचा उद्देश एकच होता की प्रत्येकाने संसाराबरोबर परमार्थामध्ये यावं, भक्ती मार्गामध्ये तल्लीन व्हावं, नतमस्तक व्हावं, हरिचरणी आपलं मन रमवावं, मन स्वच्छ करावं व संसाराबरोबर आपण देवाच्या चरणी नतमस्तक होऊन कृतकृत्य व्हावं, कृतज्ञ व्हावं, हाच आईंचा उद्देश होता. आईंच्या मार्गामध्ये आई वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या उपासनेद्वारे व बोधाद्वारे आपलं मन स्वच्छ करतात व आपलं मन एकाग्र व्हायला व आपलं जीवन सहज सुंदर करायला त्या आपल्याला मार्गदर्शन करतात. तर अशा ह्या माझ्या आध्यात्मिक गुरु सद्गुरु माऊली कलावती आई यांच्या चरणी मी त्रिवार वंदन करते व आपल्या सर्वांना मी आईंच्या मार्गामध्ये यावे असे आवाहन करते. तुम्ही जेव्हा यायला लागाल तेव्हा आपोआपच तुम्हाला एक अनुभव येईल की हळूहळू तुमचं मन शांत होत चाललेलं आहे व हरिचरणी विनम्रतेने रमू लागलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे की तुमच्यापासून जवळ जिथे कुठे परमपूज्य कलावती मातांचे परमार्थ निकेतन असेल किंवा उपासना चालू असेल, जिथे कुठे शक्यतो मंदिर नसेल तर श्रीकृष्णाच्या मंदिरात किंवा रामाच्या मंदिरामध्ये उपासना घेतली जाते, तिथे तुम्ही जायचं आहे आणि जी उपासना दररोज चालते ती फॉलो करायची आहे. जर तुम्हाला कुठली माहिती मिळत नसेल तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता, तुम्ही कुठे राहता, मी तिथली माहिती तुम्हाला कमेंटद्वारे कळवेल की तुम्ही जिथे असाल तिथे कुठे उपासना चालते. तुम्ही मला कमेंटद्वारे प्रश्न विचारू शकता. अशा माझ्या ह्या अत्यंत सुंदर, अत्यंत प्रेमळ अशा सद्गुरु माऊली कलावती आईंच्या चरणी आज मी वंदन करून त्यांचं एक गुरुमाय गुणगान गात आहे. ते त्यांच्या चरणी रुजू होऊ ही नम्र प्रार्थना आईंच्या चरणी मी करत आहे. जिचे मुख अवलोकिता मन होय राजी, जे उदारपणे भक्ता प्रेमामृत प्राजी, जी निजांगे संकटी रक्षी सकला, किती आठवू अशा गुरु माऊलीला. जिला अळविता हृदय मळ दूर होय, जिला आठविता समूळ तळमळ जाय, जिच्या संगतीने शमती संसार ज्वाला, किती आठवू अशा गुरु माऊलीला. अनंत अपराध घालून पोटी, अति प्रयत्न जना भजानंद लोकी,
असे अनन्य भक्तीची भूक जिला किती आठवू अशा गुरुमाऊलीला. जिने सर्व पापातून काढलेले, जिने सर्व तापातून मुक्त केले, जिच्या बोधाने सर्व उद्वेग गेला, किती आठवू अशा गुरुमाऊलीला. जी माय बापाहुनी मवाळू, जी चंद्राहुनी शीतळू, जी आश्रय दे दीन अनाथाला, किती आठवू अशा गुरुमाऊलीला. अशा ह्या गुरुमाय गुणगान हे जे आईंचं आहे ते त्यांच्या एक खूप मोठ्या भक्त होऊन गेल्या विशालाक्षी यांनी लिहून ठेवलेलं आहे. आईंनी अनेक बुक्स लिहिली, पण आईंच्या काही भक्त आहेत त्यांनी पण आईंबद्दल खूप सुंदर लिखाण लिहून ठेवलेलं आहे. त्यापैकीच काही गोष्टी मी आता आपल्या इन्फोगोड स्वामी चॅनल वरती शेअर केलेल्या आहेत. परमपूज्य कलावती आईंनी श्रीकृष्णाची भक्ती केली. त्यांनी आयुष्यभर त्यांच्या गुरूंकडून घेतलेला उपदेश हा जतन केला व त्याचा प्रचार प्रसार केला. कर्नाटकमध्ये, महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये फिरून आज आईंचे अनेक भक्त संपूर्ण भारतात व भारताच्या बाहेर कार्यरत आहेत व आईंच्या शिकवणीवरती व उपासनेवरती ते त्यांचे जीवन कंठित आहेत अत्यंत सकारात्मकतेने. प्रत्येक क्षणी आपल्याला आईंचा आशीर्वाद आहे असा आपल्याला भास होतो. अशा आई यांनी त्यांचं हे भक्ती मार्गाचं कार्य हे 8 फेब्रुवारी 1978 रोजी समाप्त केलं व बेळगाव येथे अनगोळ रोडला त्यांनी जिवंत संजीवन समाधी घेतलेली आहे. आणि तोच आजचा हा दिवस म्हणजे माघ शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाऊस महिन्याची जी अमावस्या असते त्याचा दुसरा दिवस म्हणजे जो आजचा दिवस आहे माघ शुद्ध प्रतिपदेचा, त्या दिवशी आईंनी 8 फेब्रुवारी 1978 साली समाधी घेतली. ती जिवंत समाधी आहे, संजीवन समाधी आहे. संजीवन समाधी म्हणजे आजही आई बेळगाव येथील त्यांच्या श्रीहरी मंदिरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये आहेत. त्या समाधीमध्ये ते आजही आहेत व सर्व भक्तांवरती आजही ते लक्ष ठेवून आहेत आणि उपासना आपल्याकडून करून घेत आहेत. अशा ह्या प्रेमळ आई गुरुमाऊलींना मी त्रिवार वंदन करते व आज त्यांची 48वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते व आपण सर्वांनी पण त्यांना नमस्कार करावा, नतमस्तक व्हावं अशी विनंती मी आपल्या सर्वांना इन्फोगोड स्वामी चॅनल तर्फे करत आहे. तर अशा आईंच्या चरणी तुम्ही देखील नतमस्तक व्हावं व त्या मार्गामध्ये यावं असं आवाहन मी आपल्या सर्वांना करत आहे. व तुम्हाला जर त्यांच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर आपल्या इन्फोगोड स्वामी चॅनलवरती ज्या ज्या उपासना मी त्यांच्या सांगत असते, जे जे ब्लॉग टाकत असते ते तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे मला नक्की विचारा. कुठलं पुस्तक तुम्हाला हवं असेल तुमच्या मार्गातलं, आईंच्या मार्गातलं, ते देखील मी तुम्हाला मिळण्याची व्यवस्था करेल जर तुमची इच्छा असेल तर. तर अशा ह्या प्रेमळ माझे सद्गुरू माऊली परमपूज्य कलावती आईंना आज मी त्रिवार वंदन करून आजचा कंटेंट त्यांच्या एका सुंदर भजनाने करते. त्याआधी आईंच्या चरणी आपण एक नम्र प्रार्थना व विनवणी करूयात ती आपण सर्वांनी कान देऊन ऐकावी व नतमस्तक व्हावं हीच आपल्या सर्वांना माझी विनंती आहे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय, श्री सिद्धारूढ महाराजांची जय, श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. हे गुरुराय सदोदित तुझे रूप मला पाहू दे, हे गुरु आय माझे कांसदेव तुझे गुणगान ऐकू दे, हे गुरुमाय माझ्या मुखी सतत तुझे नाम राखू दे, हे अनुपमेय माझ्या हस्ताने तुझी पूजा आणि पायांनी प्रदक्षिणा घडू दे, हे परमप्रिय आयुष्याच्या दिवसापर्यंत तुझी सेवा मला मिळू दे. अशा अत्यंत श्रेष्ठ परमपूज्य कलावती आईंच्या चरणी मी त्रिवार वंदन करते व आजचा कंटेंट त्यांच्या अत्यंत प्रेमळ गोड भजनाने करते. आपण सर्वांनी हे भजन ऐकावं व आईंच्या चरणी लीन व्हावं ही आपल्या सर्वांना माझी विनंती आहे. दर्शन कधी देणार आई, दर्शन कधी देणार आई, दर्शन कधी देणार, तुझे रूप पाहू दे नयना, तुझे गोरा ऐकोत श्रवणा, तुझे रूप पाहू दे नयना, तुझे गोरा ऐकोत श्रवणा, तुझे एक आधार आई, तुझे एक आधार आई, दर्शन कधी देणार आई, दर्शन कधी देणार, मुखे राहो सदोदित नाम, मुखे राहो सदोदित नाम, हृदय वसो अखंडित प्रेम, हृदय वसो अखंडित प्रेम, विशालाक्षी तुझ वरणार आई, दर्शन कधी देणार आई, दर्शन कधी देणार आई, दर्शन कधी देणार
आई, दर्शन कधी देणार. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय, परम पूज्य कलावती माता की जय, श्री सिद्धार्थ महाराजांन की जय, श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. तर अशा माझ्या संत श्रेष्ठ अत्यंत प्रेमळ दयाळू गुरु माऊलींच्या चरणी म्हणजेच परमपूज्य कलावती आईंच्या चरणी वित्रिवार वंदन करते व आपल्या सर्वांना देखील विनंती करते की आईंच्या चरणी नतमस्तक व्हा, लीन व्हा व परमपूज्य कलावती आईंचा आपल्या सर्वांना आशीर्वाद लाभो ही देखील आज मी आईंच्या 48व्या पुण्यतिथीनिमित्त आईंच्या चरणी प्रार्थना करते व आपल्या सर्वांची रजा घेते. आपण भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फोबॉस स्वामी चॅनल. बाय फॉर नाव. बाय बाय. धन्यवाद.